हरे हरी झणे दृष्टी लागो तुझ्या सगुणापणा दृष्टी लागो तुझ्या सगुणापणा दृष्टी लागो तुझ्या सगुणापणा दृष्टी लागो तुझ्या सगुणापणा माझ्या मनावर केला माझ्या मनावर केला माझ्या मनावर झणे दृष्टी लागो तुझ्या सगुणापणा हरिभक्तपरायण साईनाथ महाराज आणि हरिभक्तपरायण नंदू महाराज. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो तुझ्या
हरे जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियांच्या ध्याने ध्याताना थोडसे तो तू आम्हापासी मागे पुढे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. नमा म्हणे जीवे करी लिंबलोन, नमा म्हणे जीवे करीन लिंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, मांगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणतास्पदाम. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम ब्रह्मानंदं परमस्वदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं मुरारिवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं शरण शरण हनुमन्ता. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजपासून जो उत्सव चालू झाला, शारदीय नवरात्र उत्सव याला म्हणतात. 9 दिवस या ठिकाणी शक्तीची उपासना करण्याचे हे दिवस आहे. आणि आपण एवढे परम भाग्याची माणसं आहोत का त्या आईच्या कुशीत, त्या शक्तीच्या कुशीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. विठ्ठल आई दाक्षायणीच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा चालू केला. आशीर्वाद सुद्धा महान वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती, आपल्या उभ्या भारताचं वैभव असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं, तसेच आपल्याच गावाचे वैभव असणारे प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण भगवताचार्य उद्धवजी महाराज कदम,
देवी दाक्षायणी वारकरी शिक्षण संस्था लासूरगाव यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा आपल्या परिसरातील सर्व गुणीजन गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या संस्थेमधील अतिशय गुणवान लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. या कार्यक्रमाचं संयोजक माननीय हरिभक्तपरायण सुनील महाराज सावंत तथा विश्वस्त देवी दाक्षायणी संस्थान लासूरगाव यांच्या संयोजनानं तसेच व्यवस्थापक हरिभक्तपरायण विष्णू महाराज हरिचंद्रे असतील, तसंच सहाय्यक व्यवस्थापक हरिभक्तपरायण संतोष महाराज सेलर असतील आणि या वातावरणाला पवित्र करणारे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हरिकिशन महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील, ज्यांनी गायनाला साथ दिली. महाराज चांगले, बरं आवाज छान आहे तुमचा. आणि आमचे प्रतीक महाराज सूर्यवंशी आहेत, तसेच हे सगळे बालगोपाळ आहेत. आमचे गोंडे महाराज असतील, आकाश महाराज गोंडे, भाऊराव आबा असतील, साईनाथ महाराज शिजवळ असतील, माऊली महाराज आणि वेनेकरी अतिशय यांच्याकरता जोरानं टाळ्या वाजवा. विशाल महाराज कुशाल, वा वा, चांगले कुशाल आहात. आणखी कुशल व्हा या कार्यामध्ये आणि महत्वपूर्ण या ठिकाणी अभ्यास करा आणि चांगल्या जगाला ज्ञानाचा उपदेश करावा एवढा आईच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या गावातील वैभव असणारे प्रदंग सम्राट पारसनाथ महाराज नेटके आणि त्यांना साथ करताय गोपाल महाराज. वा वा, भगवंत तुम्हाला सुद्धा खूप देव, शक्ती देव. आई 9 दिवसामध्ये खूप ताकद देव, कारण आज तुम्हाला 8 वाटी लावायची. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाकरता तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करू. विठाला विठाला. तुमच्या सर्व पवित्र आज्ञांच्या सेवेकरता घेतलेला भंग भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे, अत्यंत प्रिय भक्त असणारे संत श्रीमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा मंगलाचरणातील अभंग. विठाला विठाला. पहिल्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. नामपर असावा, स्वरूपर असावा किंवा मंगलाचरणाचा प्रकरणातील अभंग असावा. उद्या नामपर होणारच आहे म्हणून आज मंगलाचरण घेतलं. आणि बघा, पहिले 3 दिवस बांधलेले असतात. पहिले स्वरूपाचा मंगलाचरणाचा अभंग असावा, दुसऱ्या दिवशी नामपर असावा, तिसऱ्या दिवशी संतपर असावा. अशा आमच्या संप्रदायाचा दंडक आहे. विठाल विठाल. म्हणून तुमच्या सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण विषयाला सुरुवात करू. मंगलाचरणातील अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. नामदेव महाराज सांगताय, धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. ज्यावेळेस वय वर्ष 5 भगवंता समोर जातात, त्या भगवंताचं मनोहर रूप धारण बघितल्यानंतर त्यांना अंतकरणामध्ये भाव द्रवित झाला आणि द्रवित झालेल्या भावामध्ये अंतकरणामध्ये त्या सगुण साकार असलेल्या भगवंतावर प्रेम जडलं आणि जडल्यानंतर त्या भगवंताचं वर्णन नामदेव महाराज करतायत. देवा, एकदा जर तुला दृष्टीनं बघितलं ना, एकदा जर तुला दृष्टीनं बघितलं ना, काय होतं? तुझ्या या सगुण साकार रूपाला दृष्टी लागते. दृष्टी, आपण दृष्टी काढतो ना, आमच्या मावल्याला माहिती दृष्टी काढायची. आता काय याच्या मावल्याला दृष्टी कायचं काय, पण नामदेव महाराज सांगतात, तुझ्या त्या सगुण स्वरूप भगवंता तुझ्या त्या रूपाला दृष्ट होईल. असं तुझं ते गोंडस अशा प्रकारचं स्वरूप आहे. पण त्यांना काय केलं देवा? मी तुला भजत असता 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 माझ्या मनावर परिणाम झाला. त्याने माझ्या मना बोध केला. काय बोध केला? अरे सगुणातून निर्गुणात जाण्याकरताच बोध. नामदेव महाराज सांगतात, त्याच पंढरीचे पांडुरंग परमात्म्यानं मला बोध केला आणि त्या बोधाचा परिणाम काय झाला? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. देवाची भक्ती करता करता परिणाम काय व्हावा? बारीक कीर्तन ऐका बरं का. आपल्याला आता कोण महाराज होते आमच्या सोबत,
नाही, हा आमचे महाराज होते. त्यांनी सांगितलं बाबा पहिला दिवस आहे, लोक आपल्याला एक मुंडका असलं तरी चालतं, कोणी नसले तर दोन पाकवाले आहेत, त्याची चिंता करायची नाही. समाज लय यावा आणि त्याला लय वापरून सांगावा, का गायतो का नाही केला तो, लईच नादी नाही लागायचं, लईच्या थोड्याच्याच नादी लागायचं. अरे बसलेल्यापैकी एकाला जरी संतांचा निरोप कळाला ना, केलेल्या कार्याचं सार्थक. विठाला विठाला. मनाला बोध केला, बोधाचा परिणाम मनावर झाला. तो बोध मनामध्ये रुजायला लागला, पचायला लागला, त्याचा परिणाम सांगितला. अनंत जन्मीचं, एका नाही बरं का, एका नाही, अनंत जन्मीचं जे दुःख आहे मायबाप ते विसरलो. अनंत जन्मीचं दुःख म्हणजे टंगड मोडेल, कमरात गॅप पडेल का? नाही नाही नाही. अनंत जन्मेमध्ये यायचं आणि जायचं जे दुःख आहे, जन्म आणि मरणाचं जे दुःख आहे ते विसरलो. नामदेव महाराज सांगतात. कशामुळं? तुझं जे रूप आहे पाहता, तुझे रूप पांडुरंगा, ते जे रूप आहे ना, त्या रूपाचं परिवर्तन स्वरूपात झालं. कशानं झालं? बोधानं झालं. म्हणून झालं काय? नामदेव महाराज सांगतात, तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत. मी इतका भाग्याचा आहे का जो योगिया काय योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी. योगी सुद्धा मरायला टेकले बर का, हिमालयामध्ये मरायला टेकले, त्याच्या स्वप्नात सुद्धा जो देव जात नाही. नामदेव महाराज सांगतात, तो भगवान परमात्मा माझ्या मागे आणि पुढे, तो तू आमापाशी मागे पुढे. मग कोणता देव असेल त्याचा विचार करायचा आपल्याला बरं का. जरा बारीक कीर्तन ऐका. आणि मग झालं काय? ज्यावेळेस त्या प्रभूचं दर्शन झालं, स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर काय झालं? नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. जीवे लिंबलोन म्हणजे काय? पुढे पाहून घेऊ आता, चला आपल्याला भावार्थ पाहायचा आहे. जीवे लिंबलोन म्हणजे काय? या देहाचं सार्थक मायबाप जोपर्यंत जीवनामध्ये आल्यानंतर स्वरूपाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत जीव ओवाळून टाकता येत नाही. मग असं धरायचा दोन्ही कोण दोन पायाला आणि ओवाळाचा फेका जागा. जीवे लिंबलोन करीन आणि पिठ्या सहित चरण ओवाळी. आता ओवाळता येतं का? तो युगी 28 पासून उभा आहे, त्याचे चरण धरून आपल्याला ओवाळता येईल का? नाही. माझे चरण ओवाळायचे. त्याच्यामुळं काय होईल? अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. विठाला विठाल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व भावार्थ तुमच्या मायबापांच्या चरणावर ठेवला. देव कळायला पाहिजे, देव कळावा एवढ्या करता 178 संतांची मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली. मायबाप 178 संतांचं म्हणणं एकच आहे. सगळ्या संतांना एकच सांगायचंय, माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाच्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, माणसाच्या जन्माचं हित कशामध्ये आहे ते आपल्याला कळत नाही. बसलेल्याला तर कळतच कळूच शकत नाही. तुम्हाला याच्यातला ट म्हणता फ माहिती नाही, माहिती नाही. ज्यांना ते गोष्ट अनुभवली त्यानं तुम्हाला सांगायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्याला कळत नाही याच्यातलं, आपल्याला काही गाजर कळत नाही याच्यातलं, पण याच्यातलं संताला कळत आहे. ठाऊक सबाह्य संताला ती गोष्ट माहिती आहे. म्हणून संताला असं वाटलं, स्वतःच्या जीवनामध्ये मूर्तिमंत त्या गोष्टीचं मंथन केलं, विचार केला, शास्त्रार्थ केला आणि मंथन करून केलं काय? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. जेव्हा सांगतात काय सिद्धांत काढला? अरे याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती होते, इतकी सोपी आहे. विठाला विठाला. देवाची प्राप्ती कराय करता संतांची गरज आहे. संताशिवाय देव कळत नाही. आता नवरात्र चालू झाली बरोबर, सारे यायच्यात लोक, सारे उपास यायलाच, काही भगरीवर, काही साबुदाण्यावर, काही काय वर, काही काय वर. बरोबर आहे ना? घट बसले ना,
जरा बारीक विचार करा बरं का. नवरात्र का करायचे थोडक्यात सांगतो ना, आपल्या विषयाकडे येतो. मला तिकडं जाता येत नाही, कथा सांगता येत नाही बाबा. उद्धाराची गोष्ट सांगता येते, कथा सांगितल्या का व्यथा होतात. बघा, महिषासूर नावाचा दैत्य मातला, मग सगळ्या देवाला त्रयीमाम केलं, माणसं लोक परेशान झाले. मग ते सगळे देव बरं का, तुम्ही आम्ही ज्याला देव म्हणतो ना, ते सगळे देव घाबरले. देव घाबरतो का? देवाला त्रास झाला, लई त्रास झाला. आणि हे सगळे देव कोणाला शरण गेले? ब्रह्मा विष्णू महेश, 3 लोकाला, बरोबर. तिन्ही देवांना शरण गेले. आणि शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं महिषासूर नावाचा दैत्य मातला आणि त्याला संपवण्याकरता तुम्ही काहीतरी करा. हे फक्त अमृत द्यायलाच का? अप्सरा भोगायलाच का? बोललं का राग येते. देवाला भोग असतो काय? काढावा का नाही काढावा? अमृत निघलं, बरं वाजता आलं, विष खाऊन महादेवाला दिलं, एक घोट घ्यायचा आणि द्याय नाही. असंच राहतंय. कसं वेळ लागलं जगाला. एक शक्ती निर्माण झाली, तिचं नाव अंबिका, तिचं नाव देवी. ती आई दक्ष. आपली नगरी इतकी पावन आहे, तुम्हाला सगळ्यांना भाग माहिती. दक्ष राजाची नगरी ही. इथं तपभूमी भर गई, महादेवाची शंकराची तपभूमी. मायबाप समजलं पाहिजे, तसं समजू शकत नाही बाबा ते. चला जाऊ द्या. काय सांगत होतो तुम्हाला? महिषासुराला मारण्याकरता तिन्ही देवांनी शक्ती एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर त्याचा परिणाम अनादि निर्गुण प्रकटली. चौकड्याचा म्हणजे आपल्याला वेळ जाईल ना. 9 वाजले, 8 ते 10 कीर्तन, एका तासाचा कार्यक्रम संपला पाहिजे. चला, काय सांगत होतो? अनादि निर्गुण. आता बघा बरं का, आता बघा, इथं जरा बारीक विचार करा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. कोणती प्रकटली? तुम्ही सुज्ञ ना, मग हे सांगणारे नाथ बाबा वेडे आहे का? मराठी कळून राहिले तुम्हाला मराठी कळती का? आपल्याला मेवणीची भाषा कळती, पण मराठी कळत नाही. संताची भाषा कळत नाही तुम्हाला. आम्हाला मेवणी जर म्हणली ना, दाजी मी नाही करी, मला याकडा फोन घेऊन द्या. ते गावात मरत आहे, 5 रुपये टक्क्याने घेतं, पण नेऊन देता 10,000 पण. तुम्हाला मेवणीची भाषा कळती, पण संताची भाषा कळत नाही. संत काय सांगू राहिले बघा? अनादि निर्गुण प्रकटली भगानी. समजून सांगितली का? निर्गुण सांगितली. काय केलं तिला? मोह नावाचा महिषासूर मारला, बरोबर. मोह महिषासूर मर्दाना लागला. त्या मर्दाला 9 दिवस मारण्याचं कार्य केलं. 90 दिवस का? 9 दिवस का? 10वा दिवस घ्यायचा नाही. आता त्या दिवशी सीमा उल्लंघन करावं लागतं, बरं का. 9 दिवस का? नवविध भक्तीच्या करून घे नवरात्रा. 9 दिवस 9 प्रकारची भक्ती आमच्या शास्त्रानं सांगितली, ती करायची आणि मग त्याच्यावर विजय मिळतो. आसुरी वृत्तीवर सद्वृत्तीचा विजय म्हणजे दसरा. आता ही जी निर्गुण प्रकट झाली, तिचा आपण 9 दिवस उत्सव करतो मायबाप. म्हणून संतांनी बघा ना, अनिला ही रूपाबळे
करुणी खळे हरिदासी. संतांनी बघा आपलं चाललं होतं देवाचा विषय, बरोबर आहे ना. देव आणि देवता याच्यात फरक आहे. जे 33 प्रकारचे आहेत त्याला देवता म्हणतात, पण देव वेगळा आहे. देव अनुभवाला यायला पाहिजे आणि देव अनुभवाला येण्याची रीत संत सांगतात. कुठल्याही संताचा ग्रंथ काढा मायबाप, सगळ्या संताला हेच सांगायचंय. पण काय झालं, साप निघून गेला फरफटीला जोडायला. संताला काय सांगायचंय, उद्धाराचं सांगायचंय. ज्या गोष्टींना जीवाचा शिव, नराचा नारायण, दगडाचा देव होतो ती गोष्ट संतांना सांगितली का नाही. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, एकनाथ बाबा, कुठलेही संत घ्या, त्यांनी काय सांगितले. त्यांना समाजाचा कळवळा येत होता. तुम्हाला आम्हाला काय येत नाही. तुम्हाला आम्हाला उद्धारा वाटतं का, वाटत नाही वाटत. जर उद्धारावं असं वाटलं असतं मायबाप तर विचार करा बरं का, चांगल्या संताला आपण शरण जाऊन ती गोष्ट वर्ण आपण समजून घेतलं असतं. उद्धाराव वाटत नाही, संताला उद्धाराव वाटलं, काही मी उद्धार पावेल, काय कृपा करीन नारायण, आईचे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संत उद्धाराचा सांगत असतात, कारण तुमचा आमचा मिळालेला जन्म तुम्हाला आम्हाला त्याची किंमत नाही. फुकट भेटला ना ते, काही किंमत आहे त्याची नाही, पण याची किंमत संतांना शोधली. येतो हिताचा कळवाळा, हिताचा कळवाळा, देव बघा बर का. चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबर आहे सांगता, जवा करू पुढा एक देखती तव हा देव येणे भावे भजती, बिघडली आता किती नाही म्हणून. 16 वर्षाचं लेकरू सांगायचं, तुम्ही आम्ही आकाराला बसतो. आकाराची टिंगल नाही, मी काय विदेशातून नाही आलो. आकाराची टिंगल नाही मायबा, आकार बरोबर आहे. कुठपर्यंत वर्ग शाळेत जायला लागलं ना, वर्ग आता आम्ही जात होतो गुरुजी, आम्ही लहान होतो शाळेत जात होतो तेव्हा काय, एक डोक्याचा, बरोबर आहे ना, 2 डोळ्याचे, 3 बेलाचे, 4 गाईचे, बरोबर आहे ना. कवर लोक कुठपर्यंत कुठपर्यंत ते आता 10वी झालं, 12वी झालं, ग्रॅज्युएट झालं, हो पोस्ट ग्रॅज्युएट झालं तरी त्यांना एका डोक्याचे 2 डोळ्याचेच म्हणायचे का. कळू राहिले तुम्हाला, मराठी कळू राहिली ना. किती दिवस जानी जानी यस पप्पा, किती दिवस जाऊ द्या, तुम्हाला ते विसरले असाल तुम्ही, पण आता तर सांगतो जानी जानी यस पप्पा किती दिवस. तू झाला ना आता पुढं ग्रॅज्युएट झाला ना, PhD झाली तरी जानी जानी यस पप्पा करू राहिला का, नाही ना. तशी गोष्ट नाही ती. देव कळावं असं वाटत असेल, मान्य आहे, मान्य आहे. ही गोष्ट पूर्वार्ध जरी असला तर उत्तरार्धाकडे चालायला पाहिजे. नोट एका बाजूने जर कोरी असली तर चालते का, फाटेल चालत नाही तर कोरी चालन का. मग एका गोष्टीला धरून चालतं का, दोन्ही गोष्टी करायला पाहिजे. दोन्ही गोष्टीचा विचार कोणी सांगा. अरे सगुणावरचं प्रेम वाढलं पाहिजे आणि निर्गुणाचं अधिष्ठान मानलं पाहिजे, तेव्हा ताळा बसतो. विठाला विठाला ज्ञानोबा सांगतात, तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो. अरे अर्जुना, तुला नाही कळत, तू मला जे समजतो मी तसा नाही. तू समजतो तू आत्याचा मुलगा आहे. कृष्ण आत्याचा मुलगा होता ना अर्जुनाच्या. तू मला आत्याचा मुलगा समजतो रे, तुला मला अजून कळत नाही तुला मी कोणी. तुला जर मी कळावं असं वाटत असेल बर का, देव सांगते बर का अर्जुनाला, अर्जुना तुला मी कळावं असं वाटत असेल ना मायबा, तर तुला हे सगळं लचण दया परमार्थाची त्याने सांडावेली गाड, तरुणी भजनाची चाड, नित्यनेम आदर
म्हणते ना प्रमाण आहे ना. ज्ञानोबा राय सांगतात 16 वर्षाचं लेकरू आम्हाला सांगताय माय बाप तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो आणि आकार एक दिवस जाणार आहे. जे जे दिसतं ना जे तुम्हाला आम्हाला डोळ्यानं दिसतं चक्षुर्वै सत्यम याचा सगळ्याचा नाश होणार आहे. या सगळ्याचा नाश होणार आहे. देव राहणार आहे. देव राहणार आहे पण तो देव कळायला पाहिजे तर राहणार. बरोबर आहे ना. सगळं जग जाणार आहे. हो चंद्र जाणार सूर्य जाणार पृथ्वी सुद्धा जाणार तेव्हा काय राहणार. जेव्हा नव्हता पृथ्वी डेरा तेव्हा गातो हा गोरा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्र. महाप्रमाणे आणि गोरोबा काका कधीचे ज्ञानोबरायाच्या काळात झालेली मंडळी समकालीन मंडळी आणि ते सांगू राहिले जेव्हा पृथ्वी नव्हती तेव्हा मी होतो. मग कोण होत त्याचा शोध घेतला पाहिजे. दृष्टांत सांगतो बघा. नामदेव महाराजांनी ज्यावेळेस लहान 5व्या वयामध्ये वयाच्या 5व्या वर्षी देव हाताने दूध प्याला. नामदेवासोबत जेवण केलं मायबाप. नामदेवानं बैस म्हणलं तर बसत होतं आणि उठ म्हणलं तर उठत होते. एवढा देव भक्ताच्या अंकित झालेला असताना सुद्धा ज्यावेळेस ही सगळी मंडळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ज्यावेळेस पंढरपूरला येतात गोरोबा काका सोबत आहे. अशा प्रसंगामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये सगळी संत मंडळी एकत्र बसलेली आहे. माझी मुक्ताई बघा बर का 6 वर्षाचं लेकरू ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये भगवंताकडे बघितल्यानंतर भगवंताला पाहिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजावर परिणाम व्हायला लागला. हसती म्हणती पडती एक एकावर म्हणती आनंदाला पुराला. प्रत्येकाला भावावस्था प्रकट व्हायला लागली आणि नामदेव महाराज पाहत होते. नामदेव महाराजांनी सांगितलं काय काल्याची वाणी करते गुडा गुडा ते गुडा. काड्याची वाणी करते गुडगुड आणि ते गुड देवा अरे यायला काय झालं. हे चांगले यायच्या अंगात यायला लागले. ते हसती रडची पडती एक हसायला लागले कोणी रडायला लागले कोणी गरबड्या लोळायला लागले. बरं का गरबड्या लोळायला लागले. नाचे टाळी पिटी नाचे टाळी विचार करा. ही सगळी अवस्था बघितल्यानंतर नामदेव महाराजांनी देवाला विचारलं देवा अरे असं कुठं परमार्थ राहतो का रे. हे असं काऊन करू राहिले. हे यायला कळत नाही का. यायला लोक नाव ठेवत नसाल का. देवानं सांगितलं नामा तसं नाही रे. नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे तुम्हाला मार्ग नाही. तुमच्या जीवनात सद्गुरूची शरणागती नाही. नामा तू जरी मला छेऊ घालीत असल जरी मी तुझ्या हाताने दूध पेलो असल तरी तुला मी कळू शकत नाही. आणि मी कळावं असं वाटत असेल नामा तरी तनु मनुजीवे चरणाचे लागावे अगर्वता करावे दाशाचा कळ. तुला जर मी कळावं असं वाटत असल तुला जर मी अनुभवाला यावं असं वाटत असेल मी केवढा आहे हे जर तुला कळावं असं वाटत असेल नामा पुन्हा पुढे तरी तुला नाक घासावं लागेल. औंढा नागनाथला जा आणि विशोबाचे पाय धर. कोणाचे आमच्यासारखे कोणाचे पाय विशोबाचे घ्यायचे
गुरु सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे. त्या मावल्याला चटई मोकळी करा ना अशी, त्या खाली बसल्या विठाला विठाला पुढं मागे द्या, कोणीतरी उठा एक जण. तुम्ही थोड्या थोड्या पुढं सरका, मी काही कोणाला लागत नाही. चला जाऊ द्या, आपला विषय बघा. विषयांतर पुन्हा 9:15 वाजले. बघ नामदेव महाराज पांडुरंगाला सांगितल्यावर दर बोल दर मुक्काम बोलायचं काही काम नाही. पुढे सर्कल काय बोलायचं, कानानं ऐकायचं काम आहे, ऐकायचं तोंडानं बोलायचंच नाही. कीर्तनात बडबड जर केली नको हा विषय सर्व कीर्तनात बडबड करूनही ऐकायला आलो लाख मला जन्म एखादा जरी शब्द कानात सोन्यासारखा झाला ना जन्म तो सार्थक होईल बरं का. कीर्तन ऐकायचेच नसतात, ऐकायचेच गण साधे पण ऐकत कुणीच नाही. कीर्तन गण साधे ऐकू राहिले पण ऐकत कुणीच नाही. ऐकायचं राहतं म्हणून ऐकायचे. जाऊ द्या. मग नामदेव महाराजांना सांगितलं आणि नामदेव महाराज औंढा नागनाथाला गेले. गेल्यानंतर सगळा कथाभाग तुम्हाला माहिती आहे नामदेव गाथ्यामध्ये बघा. तुम्हाला नामदेवाच्या चरित्रामध्ये ते अभंग आलेले ते तुम्ही बघून घ्या. मला शॉर्टकट चालायचंय पुढं. आणि मग गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे ते वय झालेलं होतं. मग ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून मला सांगा बरं देवा तुम्ही एवढा मोठा सिद्ध महात्मा आहे कोणी का असा ना ते देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपंगा. पण ठीक आहे आमच्या संतांना सांगितलं झोपले असं, कारण हे देवावर पाय ठेवत नाही, देवच यायचे पाय डोक्यावर घेतो. सुपिच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि नंद नागर. कृष्णाष्टकामध्ये सांगितलेलं आहे. अरे देवच त्यांचे पाय डोक्यावर घेतो. जाऊ द्या. आणि मग बघितलं नामदेवानं का ज्याला गुरु करायचं ते तर देवावर पाय ठेवून पडेल. मग काय करायचं त्यांनी ओळखलं बरं का. संत ओळखात न सांगता तुम्हा कळू येते अंतर. का रे नामा पंढरपुराहून आला काय भानगड झाली म्हणे तुम्हाला गुरु करायचं सांगितलं देवानं तुमचं काय सो तुम्ही देवावर पाय ठेवून झोपले. त्यांनी सांगितलं नामा मी वय झालं माझं, तुम्ही एक काम करा माझे पाय उचला आणि बाजूला ठेवा. सगळीकडे फिरून झालं गाली लोटांगर वंदिरचं सगळीकडे फिरून झालं. पण जिथं पाय ठेवावा मायबाप तिथं काय होत होतं पिंड तयार होत होती. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, असंच आहे ना. हा मग पिंड तयार होती. नामदेव मला सांगितलं नामा अरे देव कुठं नाही ते सांग. देव नाही अशी जागा नाही, जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेव. त्यांनी पाय उचलले डोक्यावर ठेवले. असं आहे का ते नाही. अनादी काळाचं असलेलं परंपरागत जुनाट जुगादीचे नाणे बहु काळाचे ठेवणे कुंडलिकाच्या पायाळपणे उभे केले विटेवरी. जुनाट अनादी काळाची असलेलं परंपरागत जी गोष्ट आहे ती गोष्ट नामदेवाला मिळाल्या बरोबर नामदेव महाराज मार्गी लागले आणि त्या वर्माचा परिणाम नामदेव महाराजांवर व्हायला लागला. आसवायचा कोठे देहावर परिणाम व्हावा. भक्ती केल्यानंतर देहात बदल व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. सरड पाणी पिलं तर बदल होतो का नाही होतो. देहावर परिणाम होतो का नाही होतो. सरड पाणी पिल्यावर होतो ना. एखाद्यानं चालता चालता जर रस्त्यानं शिवी दिली आई बहिणी होतो परिणाम किती महिन्यानं होतो. ऐकू राहिले ना, मला तेलगू येत नाही मराठीतच बोलू राहिलो मी. जर रस्त्यानं चालता चालता एखाद्यानं आई बहिणी होऊन शिवी दिली तर परिणाम किती महिन्यानं होतो. ताबडतोब होतो का नाही होतो ना, होतो ना. पाहून आहे ना, आहे ना. अरे साध्या सरड्या शिवीमध्ये जर ताकद आहे तर संतांच्या वर्मात ताकद नसेल का. आणि मग बघा दिल्यानंतर परिपूर्ण नक्षीकांत विशोबा खेचरांनी दिलेली गोष्ट नाम परिपूर्ण ध्यानी ध्याता पंढरी राया.
बर का. बघा संताच्या एका तासाच्या कृपादृष्टीमध्ये परिणाम झाला, देहाचा विसर पडला. विसर पडल्यानंतर विसवाखेचर सांगतात, नामा आता कसं वाटत, नामा आता कसं वाटत. परिपूर्ण देव खान विसरून गेली. एकडे बेवड्याची कशी तार तुटते, नामदेव महाराजाची तार तुटायला लागली. नामदेव महाराज सांगतात, विठ्ठल जाळी स्थळी भरला, विठ्ठल जाळी स्थळी भरला, विठ्ठल जाळी स्थळी भरला, विठ्ठल जाळी भरला, विठ्ठल जाळी स्थळी भरला, विठ्ठल जाळी भरला. नामदेवावर परिणाम झाला. सावध केलं विशोबांनी आणि सांगितलं, नामा खुशाल पंढरपूरला जा, खुशाल पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्याबरोबर ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाच्या समोर नामदेव महाराज जातात, त्यावेळेस भगवान परमात्मा समोर उभा आहे विटेवर. नामदेव महाराज भगवंताच्या समोर उभा आहे आणि त्यावेळेस ते सांगतात, घळा 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 घळा, सात्विका भरणे रोमांसी दाटणे, श्वेताचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, आश्रुत्या भितरी वाहताती, पोटातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था वाय दिशे. नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्या. नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या दृष्टी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगाला विचारच्या आधी नामदेव महाराज सांगायला लागले, झनी दृष्टी लागो तुझ्या सगुण पुन्हा. तेव्हा कसं हे गौड बंगाल मला का कळालं नाही. अरे नामा, अरे या मेंटल लोकांना मला हात नसताना हात लावले, मला पाय नसताना पाय लावले, अरे तोंड नसताना तोंड जळलं नामा. अरे मी कळू शकत नाही, मी कळू शकत नाही.
मी कळावा असं वाटत असेल तर सद्गुरूला शरण जावाच लागत, त्याच्याशिवाय जमू शकत नाही, ताळा बसू शकत नाही. रूप नाही त्याची नाव ठेवियोले, रूप नाही त्याचे नाव ठेवियोले, रूप नाही त्याचे नाव ठेवियोले, रूप नाही त्याचे नाव ठेवियोले. मी आकारात मोडत नाही, रोज हरिपाठ म्हणते अव्यक्त निराकार नाही जा म्हणतो ना आपण, म्हणतो ना आमचे प्रमाण आहे का ज्ञानवरायचे ना, अव्यक्त निराकार नाही जा आकार घेतून चराचर त्याला देव म्हणतात. तो देव पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे होते कानोबा तेरे तेरे ते. आणि सद्गुरूच्या कृपेनं ज्यावेळेस कृपादृष्टी होते त्यावेळेस जीवनामध्ये ते तत्व भिनायला लागतं. नामदेव महाराज सांगतात त्याने माझ्या मना बोध केला. काला म्हणायचा बोध बाजरीच्या भाकरी सारखा डाव्या हाताला चुनाचा उजव्या हाताला गेला. काला म्हणता बोध, अरे बोध दिला मज सांगा ते बोध दिला मज सांगा ते. बोध कशाला म्हणायचं सांगतो, बोध कशाला म्हणायचं सांगतो. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जवळी अर्जुना हा बोधून भेटे मना, तवरी या साधना भजावेची लागे. तोपर्यंत उपास तापास कर, आळंदी पंढरीची वारी कर, तुळशीला पाणी घाल, मारुतीला पाणी घाल, आईच्या दर्शनाला जाय. कुठपर्यंत जवळी अर्जुना, अरे हा बोधून भेटे मना, तवरी या साधना भजावेची लागे. याच्यातून काय होईल, तिळा तिळा पुण्याचा पडी, ते हे बहुता जन्मी जोडी. तिळा तिळा पुण्य याच्यातून साचन आणि बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल
बहुत सुकृत लागतं याला, जन्मजन्मी आम्ही तेव्हा ही गोष्ट मिळते तशी मिळू शकत नाही मायबा. चला बोधात होतो आपण. तेने माझ्या मना, हा आणखी सांगू. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, त्याचा परिणाम सांगितला. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. सोनवाडी देईल का तिला निरोप लागला आणि पळत झाली. भक्ती बहीण पुढे. बोध कशाला म्हणतात? बोध हे म्हणाला अचानक घेऊन सावध, अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. मनाला बोध आहे. ज्यावेळेस मनाला बोध होतो शास्त्राच्या रीती पद्धतीनं, ज्यावेळेस ज्ञानदेवा म्हणे मी चाळे, अरे सद्गुरूंना केले कोडे, माता हात ठेवून पुढे बिजाची वाई रे. याला बोध म्हणतात. आणि तो बोध जीवाला मिळाला रे मिळाला. हो एकदा तुकोबराय सुद्धा सांगतात बर का, बाबाची चैतन्याची कृपा झाली आणि ज्यावेळेस भंडारा डोंगरामध्ये या गोष्टीचा अट्टहास धरला, रात्रंदिवस या गोष्टीचा अट्टहास धरल्यानंतर भाव प्रकट व्हायला तयार नाही. तुकोबराय सांगतात काही ऐशी तशा येतील माझ्या अंगावर. उपकार देहाचा विसर पाडी मज. कशानं देहाचा विसर पडत? येतो सरपंच. देहाचा विसर कशाला पडत? देहाचा विसर पडण्याकरता मायबाप बोधच लागतो. जोपर्यंत बोध मिळत नाही जीवाला तोपर्यंत देह विसरत नाही. देह विसरण्याचं साधनच बोध. आणि त्या बोधाचा परिणाम जसा जसा बोध देहामध्ये पचायला लागला, पिणायला लागला, तसं औषध ढोसलं ना शेतात. कुठं ढोसलं औषध? शेतात. बरोबर आहे ना? लिंबाच्या झाडाखाली सावली पाहून ढोसलं का नाही? मग तिथं परिणाम व्हायला लागला का नाही? झाडाखाली गंजगार सावलीला बसेल होती. हा ठेसकुड बाहेर यायला लागलं. बरोबर आहे. घराघरा डोळे फिरायला लागले. बरोबर आहे ना? काय हवं? औषध ढोसल्यावर परिणाम आहे की नाही? परिणाम आहे ना? मग वासायला शेतात गेलं, गावात कोण पडत होते? जर सायड्या औषधाचा परिणाम आहे मायबाप, मग संतांच्या वर्माचा परिणाम असेल का नाही? संतांच्या वर्माचा परिणाम आहे मायबाप. तुम्हाला आम्हाला संतांचं नाही ऐकायचं, अजिबात नाही, अजिबात ऐकायचं नाही. आम्हाला मनाच्या मार्गाने धडकायचं. मनोमार्गे गेला तेथेची मुखाला हरी
ईश्वरांच्या दृष्ट्यामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारीला काडी लावा लागत. जोपर्यंत चारीला काडी लागत नाही तोपर्यंत देव देहात असून कळत नाही. बघा बरं का, अहमतेने नाडले अरे तुका म्हणे वाया गेले, ते तुकोबाराज सांगतात. अहंकार गेला आणि तुका म्हणे देवला. अहंकार कुठे इकत आलेली काही ते जायची रीत त्या बोधामध्ये असल्यामुळं नामदेव महाराज सांगतात माझ्यावर विश्ववांची कृपा झाली. मी त्या गोष्टीला नांदलो परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत त्या गोष्टीचा अंगसंग केला. झालं काय अभंगाचं दुसरं चरण. अनंत जन्मीचे विसरला बाबाची कृपा हे सगळं वातावरण तयार झालं यांनी घडवलेली मंडळी. तुम्ही 4 वाजेला जर म्हणले तर कीर्तन काही या जोशात नाद ब्रह्म नाम ब्रह्म एक जर झालं जरा बारीक लक्ष द्या. नाद ब्रह्म नाम ब्रह्म एक जर झालं देहाचा विसर पडतो. मायबाप बावलटपणा नाही हा बावलटपणा नाही कुदायला. अंगो अंगी मूळ म्हणते ना काकणी म्हणते ना टाळी लोपला खायचा काय त्याचा भुरका मारून नाचू कीर्तनाचा
मागचा जन्म कोणता होता माहिती का? आणि धडकल्यावर कोणता मिळणार आहे माहिती का? मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही, काय चाललं आता. मागचं माहित नाही, पुढचं माहित व्हायकरता पीठ दाखिले, ते काही झाडाची येत नाही. साऱ्याला माहिती तरी दाखिले. विचार करा बर का, मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही, आणि आता तर निघून चाललं. तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं. आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसं तर राहिलं. मी नाही करतो काय वाघ काय करतो. आता या मागल्या 9 दिवस निरंकार धरेल का? हत्तीची आंबरी यायची काय नाही आला. उपाशी जर देव थोडे तर दुष्काळात काय थोडे मेले. 17व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात, दौडोनी श्वासोश्वास, दौडोनी श्वासोश्वास, व्यर्थ की जाती उपवास. अवघड बर का, अवघड बर का. अय पाण्यावर काठी मारल्यासारखं आहे, आकाशाला काठी ना बदलल्यासारखं आहे ना ते. अरे निस्ताशीने, निस्ताशीने म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा देवणी की जो धंदा नाही का. निस्ताशीने जन्माला आला आणि तसाच निघून गेला. जन्मयुनी काय केले, आयुष्याचे 2-5 वर्ष हातात आहे ना, सार्थक करून घेतलं पाहिजे. 7 दिवसात परीक्षेला जमलं, 1 तासात खटवांग राहायला जमलं, आपले लई बाकी अजून. हो, उषा पायाला अगरबत्त्या लावायच्या आधी समजलं पाहिजे. हाताला करायचं नाही, पायाला करायचं नाही, मुखाला सुद्धा करायचं नाही. इतकी सोपं वर्म संत सांगत असतात बघा. म्हणून आनंद जन्मीचे विसरलो दुःख कशामुळं झालं? त्या बोधाला ज्यावेळेस नामदेव महाराज परिपूर्ण रत झाले, मी तया गोवळा रत लिये, ज्यावेळेस परिपूर्ण रत झाले, रत झाल्यानंतर बघा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. कारण पाहुणे लावायचे बरं का, म्हणून धावतं घेतो. ज्ञानदेवा चित्ती काय काय म्हणा काय, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ कधी माहिती का न्यामा. आणि मग मागील या जन्मा संत मुक्त झाले. तुम्हाला आम्हाला काऊन मुक्ती भेटली? ते मुक्त झाले का नाही? तुका पंढरीला गेला, पुणे जन्माला आला नाही, आले का नाही आले? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमान मग मागील या जन्मा. ते मुक्त झाले. तुम्ही आम्ही का होत नाही? गुन्ह्याची रीत का काढून घेत नाही? समजून घेतलं पाहिजे मायबाप. परमार्थ तद्विती प्रणिपातेन इतका लीन असला पाहिजे. विद्या विनयाने शोभते. नम्र झाला होता तेने कोंडिले आनंद. नम्र व्हावा लागत परमार्थामध्ये, आणि नम्र झाला रे झाला तो त्याला अनंत जो भगवान व्यापक असलेला त्याच्या हृदयामध्ये ज्यावेळेस त्याला अनुभूतीला येतो त्यावेळेस त्याला काही राहत नाही जीवनामध्ये करायचं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. तुम्हाला आम्हाला जे त्रास आहे, तुम्हाला आम्हाला जे दुःख भोगावं लागतं ना मायबाप, अनंत जन्मीचं कर्म गठोडे घेऊन आलो. आणि आता विगंज कमी करायचं चाललं का? आता का कमी? पर्वताप्रमाणे चालू आहे आता.
काय टिपून लावून राहिला म्हणजे काही लई वाघ नाही मारून राहिला तू. सकाळी शेडी लोक संध्याकाळी पाण्याचा फक्त त्याला हा त्याला 10 फुटाचा रस्ता पुरत नाही आपार मारते. सकाळी पार आपा बाबा बैलाच्या गाड्यात कमी याच्या गाड्यात एवढ्या टपुऱ्या राहते. संध्याकाळी पुढे जाते येऊन ते नाही ना खुटीला टांगून ठेवलं का जमत नाही. थांब तुला एक दिवस खुटीला टांगणार आहे. जीवनामध्ये बघा संताचा परमार्थ आल्यानंतर नामदेव महाराज सांगतात अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा मुख. याचा अर्थ आता आपण जातोच ना पंढरपुरात आपल्या घरात बी आहेच ना मग आपण रोज पाहतो ना मग अनंत जन्मीचे विसरलो का हो? आपण आता कितीतरी वाऱ्या आता तर शासनाची कृपा आहे मी कोणाच नाव नाही घे शासनाची कृपा आहे दर एकादशीला वारी पंढरपुराला आणि आपल्या गावातल्या इथला माहित नाही चक्र मारायचं. तो इथं वेगळा हा इथं वेगळा आहे बरोबर आहे ना. इथून बाजार मारुतीला पै जात आहे आणि आपल्या मारुतीने काय मार रामाला शादी काय नाही कळत परमार्थ नाही कळू शकत नाही बाप. अनाडी दुनिया भजन बिना म्हणून जीवनामध्ये माई बाप संतांचा परमार्थ यावा आणि त्या रीतीनं घासावा. घासल्यानंतर जसं चंदनाला घासल्यानंतर सुगंध येतो बरोबर आहे ना. 52 कशी चंदने पण पेटीत आणून पार फुलपी ज्या ठेवली त्याचा वाशिंगा नाही येत. त्याला घासल्याशिवाय चंदनाला जसा सुगंध येत नाही तसं जीवनामध्ये अनंत जन्मीचं कर्म पाप आणि वासना याला जर तुम्हाला जावं असं वाटत असेल तर नामाला घासावं लागतं. आणि जसा जसा नामाला घासला रे घासला. पूर्वी वस्त्रे होते वस्त्रे एक मारला का मारायचं एक मारला का मारायचं काऊन त्याची धार गेलेली पाहिजे. आम्ही आनंद जन्म पाहून बोथड झालो. आता एवढं काही वाघ मारला नाही. 4 लाख योनी माणसाचे आहे. किती 4 लाख योनी माणसाचे आहे. बाकीच्या 80 लाख दुसरे आहे पण 4 लाख माणसाचे आहे. या जन्मामध्ये आपल्याला ती गोष्ट करता येते म्हणून किती सोपं आहे. अरे योग्याच्या बापाला सुद्धा भेटत नाही. योगियाच्या ध्यानी, योगियाच्या ध्यानी, योगियाच्या ध्यानी, या तारा गुणाची, योगियाच्या ध्यानी, योगियाच्या ध्यानी, योगियाच्या ध्यानी. Yeah.
शास्त्रामध्ये सांगतात जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे त्यांना सुद्धा त्यांचा ताळा लागला नाही तो जो परब्रह्म आहे तो आमच्या माग पुढे बघा बर का हो जे काय योगाची वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचाच वाटा भागाला बरं आता इथं बसलेली योगी का यायला जमन का खाली मुंडकं वर पाय तेव्हा मी केलं का यायला जमन का यायचे संसार करता करता फासुळ्या मोडल्या यायला यायला कळत करून जाती कधी एका पायावर उभं राहून तप करू शकते कधी नाही करू शकत नाही करू शकत मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त अरे नाही ती वाट तुम्हाला आम्हाला नाही माय बाप अरे भाग्य समजा महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत जन्माला आलो पण का निर्दैवाच्या परीवर नाही महत्व कळत सांगतात नाही कळू शकत टाकल्यानंतर गण जय जयकार चालली विचारू नका ज्ञानोबराय आवडतात तुकोबराय आवडतात त्याचा परमार्थ जीवनामध्ये आवडायला पाहिजे का नको त्यांनी जो केला तो करावा का मनाला करावा योगी यांच्या ध्यानी त्याच्या ध्यानात सुद्धा येऊ शकत नाही परब्रह्म आणि तुम्हाला आम्हाला माग पुढे याला कारण सद्गुरूची कृपा आहे 6 वर्षाचं लेकरू बर का मुक्ताई किती वर्षाचं 6 वर्षाचं अहो चांगल्या रट्टून गावलंय मुक्ताबाईला अरे भावा नदीचे पाणी रे गड्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडी दे बर का सांग देवा अरे लई अंगरटपणा करून चालत नाही रे तू योग्यांचा शिरोमणी आहे हो महामुनी आहे सगळं मायबाप तुझ्या जवळ पण उद्धाराचं साधन तुझ्या जवळ नाही आणि ज्यावेळेस माझी मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू सांग देवयोगी यानं तिला मानले रे गुरु आणि ज्यावेळेस ही मुक्ताईचा बोध चांगदेव महाराजांना होतो तेच चांगदेव महाराज 1400 वर्ष तप करणारा महात्मा सांगतो चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा अरे काय वर्म असेल ते मायबाप म्हणून जीवनामध्ये बघा बरं जनाबाईला जमलंय मीराबाईला जमलंय सखूबाईला जमलंय आपल्याला जमणार नाही का आपल्याला सुद्धा जमू शकतं फक्त चांगल्या संताला शरण जा जीवनाचं वर्म करा बायका पोरं ढोरं गुरं सगळे व्यवस्थित सांभाळा काम धंदा जिथल्या तिथं करा इतकं सोपं वर्म आहे चालता करता येतंय खाता करता येतंय उठता बसता हरी बोला द्याता हरी म्हणायचाच का निसता माय नाथाचा हरिपाठ पाठी कविमर यायचं काय नाही आला जे सांगितलंय हरी देता बोला हरी देता देता सांगितलं बोलता येतो का बोलायची रीत संताच्या मुठीत आहे म्हणून आपण त्या भगवंताचं भजन करू विठोबा रखुमाई धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा
योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हा पासी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी प्रयत्न केला. जे संतांना सांगायचे ते फक्त मांडण्याचा मी प्रयत्न केला. असंच असेल असं मला नाही म्हणायचं, परंतु विचार करायला पाहिजे. जीवनामध्ये संतांनी जी अनुभूती घेतली त्या अनुभूतीनुसार जर आपण चाललो आपलं जीवन सुद्धा सुखरूप होऊ शकतं. म्हणून तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी पुन्हा माफी मागतो. काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. ज्यांच्या अशा कुशल मार्गदर्शनानं चाललं त्यांना सर्वांनी आपण साथ दिली तर धर्माचा गाडा पुढं चालतो. मायबाप हा एकल्याचा खेळ नाही. तुम्ही सर्वजण आले भरभरून तर महाराज लोकांना सुद्धा चांगलं वाटत आहे सांगावा. म्हणून सर्वांनी भरभरून कीर्तनाला येत जा. घरी गेल्यावर आईबापाला कुपीत काढून देत जा. विठाला विठाला जीवनामध्ये खूप सोपी गोष्ट आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्व गुण. इतकं सोपी गोष्ट आपल्या जीवनामध्ये यावं. आई दाक्षायणीला हे सांगायचं आहे. अनादी असलेलं पीठ आहे बरं का हे मायबाप. शक्तीपीठ आहे पण जीट आहे का तिला कळत नाही ना. किंमत राहते का? किंमत घरात नाही राहत, ढकल्यावर कळत आहे. ढकल्यावर आणि शक्तीला शक्ती एवढीच मागायची. आई तुझं जे स्वरूप आहे ना, रूपाला नाश नाही, रूपाला नाश आहे आणि रूपाला नाव नाही ठेवायचं. रूपाला नाव ठेवायचं नाही, रूपाकडूनच मिळत राहत. वर्म रूपाकडूनच मिळतं पण स्वरूपापर्यंत जाणं ठेप आहे. आता मी गाडीवर आलो, स्टेशनहून धडकलो लासूर गावात. गाडी काय आहे? साधन आहे, बरोबर आहे ना. मग ती व्यासपीठावर आणली की नाही, काम झालं, तिला बाजूला लावून दिलं, आपलं आपलं काम. तसं तुम्हाला आम्हाला देह साधन आहे, साध्य भगवंत आहे. आणि साधायचं रीत आपल्या आईला आपले आजोबा आपले वडील नावानं हाका मारित होते का? लक्ष्मी दे पाणी, लक्ष्मी देवाडू असं म्हणत होते का आजी? नाही ना. मोठ्या पोराचं मोठ्या पुरीचं नाव घेऊन हाका मारित होते ना, बरोबर आहे का? नाही असंच आहे ना. डायरेक्ट नावानं हाका मारते का ती तुसड जात राहते. पण आमच्या आई बापाला संस्कार होते, ते मोठ्या लेखाचं मोठ्या लेकीचं नाव घेऊन हाका मारित होते. तसं भगवंताला डायरेक्ट हाका मारता येत नाही. हाका मारी ज्याच्या नावे ओळखायची खूण आहे नाही. या नामाची ती खूण, या नामाची खूण आहे. भगवंताला ओळखण्याची खूण आहे. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या काय बोटांना लागायचं नाही ना. या रीतीनं मी गेलो ज्ञानोबा सांगतात. शिरसिंधूच्या परिसरी अरे शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले. जे या मार्गाने मी गेलो, या मार्गाने मी गेल्यामुळे माझ्यावर बदल झाला, माझ्यात परिवर्तन झालं. आणि त्याच मार्गाने तुम्ही आम्ही जायला पाहिजे. म्हणून नामदेव महाराज सांगतात एकदा तो भगवंत या चित्तामध्ये परमार्थ चित्ताचा विषय. मायबाप परमार्थ हातापायाचा विषय नाही, परमार्थ चित्ताचा विषय आहे. जेवढ्या गवळणी आहे, जेवढ्या विरायणी आहे, जेवढे काल्याचे अभंग आहे, तेवढे सगळे चित्ताचे आहे. कहा पगडारू देखे अंधेरा देखे तो सब हरिने माझे. सगळा चित्ताचा परमार्थ आहे आणि आमचा हातापायाचा. मग कधी ताळा बसत ते करण्याकरता भगवंताला आई जगदंबेला शक्ती मागू. म्हणून नामदेव महाराज सांगतात एकदा त्या भगवंताची अनुभूती या चित्तामध्ये आली तर त्याला जीव उबळून ठेवला तरी कमी. या अभंगाचं शेवटचं छंद
नामा म्हणे जीवे करीन लिंब दोन. आता बघा थोडक्यात सांगतो शिवेला पूर्ण त्या महात्म्याच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योगाला हरिभक्तपरायण भागवताचार्य उद्धवजी महाराज कदम यांच्या कोणाला बहु सेवा पाहिजे, हरकत नाही, जवळ आहे. त्यांच्यामुळं तुमच्या सर्व संत महात्म्यांचे दर्शन झाले. माईबाप त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. बघा देह ही पंढरी आहे. कीर्तन सांगतो बरं का, जरा बारीक लक्षात घ्या, ठळक बातम्या. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंगे, मन कुंडलिके, विवेक नावाची विटे, याचा मेळ घातला का जीवे सहित लिंब लोण करी. पांडुरंगाला याला जरी मारून बसलो बर का, जरा बारीक विचार करा, संपलं केलं. पांडुरंगाला याला जरी मारून देह ठेवला तरी काही विमान नाही यायचं नाही यार. हो लोक माझ्या पंढरपुरात मेले तिथे काय कुत्रे मांजर मरतच नाही का? लोक माझ्या काशीला मेला तिथे कुत्रे मांजर मरतच नाही का? कसा मेला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. विचार येतो, प्रश्न पडतो. माझ्या चोखोबारायांच्या 15 फुटाच्या भितडीमध्ये देह धुपल्या गेला आणि गावामध्ये 110 वर्षाचं म्हातारं राहत, दातही पडेल नाही राहत, हो दिसाला चांगलं राहतं, गण सगळं निट्टा पट्टा करेल राहत, तरी पण ती एकादशीला मरत. विचार करा बरं का, मी काय सांगू राहिलो याचा विचार करा. चोखोबरायांचं जर अंतकाळ असा आहे आणि गावात ज्यांना काही केलंच नाही आणि ते एकादशीला मेलं, पण आजही चोखोबरायांची जय आहे आणि याला 50 एकर कमवून ठेवलं, त्याच्या जावयाची पित्राची पंचायत. कसा जगला याला महत्व आहे, किती जगला याला महत्व नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे जीवे करीन लिंब लोण. हो आणि विटे सहित चरण, म्हणजे विवेकासहित त्या भगवंताचं जे चरण आहे, चरणच कळत. आता एवढं सांगायला वेळ नाही. देवाचं चरण म्हणजे पाय नसून ते तत्व आहे आणि तत्वाचा ज्यावेळेस अंगीकार केला रे केला तो आताच आहे. देव जवळी अंतरी भेट नाही चंद्रवृत्ती, त्याला ओळखण्याची रीत संतांकडून समजून घेऊ. याच्यामध्ये आता बोलण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावते स्वीकाराल. मी काय बोलणार आहे त्यांच्या जवळ. माई बाबा मोठमोठी दिग्गज महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये अतिशय कीर्तिवान लोक ही सगळी मंडळी आहेत. मी काय बोलू शकणार, पण माझ्या बोबड या बोलण्याचा मी प्रयत्न केला. चुकलं असेल माईबाप मला क्षमा करा. मोठ्या अंतकरणानं झालेली शिवा आई दाक्षायणीच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर चालू असलेल्या भगवती दाक्षायणी मातेच्या